नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा. नोटिफिकेशन बेल आयकनवर दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच कळेल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा चॅनल आवडला तर मित्रपरिवाराला सुद्धा सांगायला विसरू नका. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे आणि ह्या ग्रुपमध्ये मला अनेक प्रश्न येतात. त्याच्यातच एका ताईंनी प्रश्न विचारला आहे की मॅडम, मी खूप काय काय केलं. मी सॅलड कोशिंबिरी खाऊन बघितल्या, मी फक्त वरण भात खाऊन बघितला, मी पोळी बंद केली, मी भाकरी खायला लागले, पण मी उपास केले, पण तरीसुद्धा माझं वजन कमी होत नाही, तर मी काय करू? ह्या प्रश्नाला उत्तर मुख्य गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा तुमची थाळी वाढता किंवा तुमचं ताट वाढता तेव्हा बघा की त्याच्यामध्ये प्रथिनं किती आहेत, कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोद पदार्थ किती आहेत आणि फॅट्स किती आहेत. हे 3 पदार्थ जे मेन आहेत ना, आपल्या शरीराला बिल्ड करणारे आहेत, आपल्या शरीराला पोषण देणारे आहेत. त्याच्याबरोबरच मायक्रोन्यूट्रिएंट्ससुद्धा आहेत जे आपल्या शरीराला खूप पोषण देतात आणि त्यांच्याबद्दलसुद्धा आपण चौकस राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या थाळीमध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत का? पण नुसत्या पालेभाज्या खाऊन उपयोग नाही. त्याच्याबरोबर प्रथिनं किती आहेत? त्याच्याबरोबर तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही चिकन, फिश, अंडी काय खाताय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. नुसत्या कच्च्या कोशिंबिरी खाल्ल्या म्हणजे होत नाही, त्याच्यातनं तुम्हाला प्रथिन मिळालेलं नाही आहे. पण तुम्ही एक अशी कोशिंबीर केली की ज्याच्यामध्ये तुम्ही काकडी घातली, टोमॅटो घातला, लाल पिवळी भोपळी मिरची घातली, रोमेन लेटस जे मिळतं ज्याच्यामध्ये हिरवी पानं असतात, सॅलडची पानं आपण म्हणतो, किंवा आईसबर्ग लेटस, हे घातलंय का? हे सगळं घालून झालं की ज्याच्यानी आपल्याला फायबर, आपल्याला ज्यूस, पाणी हे सगळं मिळेल. पण प्रथिनं कुठे आहेत? मग प्रथिनं कशी मिळतील? तर त्याच्यात तुम्ही अंडं घालू शकता. छोल्याचे जे चणे आहेत ते उकडवून त्याच्यात ते घालू शकता. साधे चणे शेंगदाणे घालू शकता. मोड आलेले मूग घालू शकता. हिरवे चणे भिजत घालून ते वाफवून उकडवून ते घालू शकता. पण चिकन घालू शकता, प्रॉन घालू शकता. पण त्याच्यात काही ना काहीतरी प्रथिन तुम्हाला घालायलाच लागेल, तर ही कोशिंबीर तुम्हाला पोषण देणार आहे, तुमचं वजन कमी होणार आहे. बरोबर? मग त्याच्याबरोबर हे घातल्यानंतर तुम्ही त्याच्यात पनीर घालू शकता, चीज घालू शकता. त्याचं फायबर वाढवण्यासाठी आणि त्याच्यामधले रस वाढवण्यासाठी त्याच्यात तुम्ही फळं घालू शकता. सफरचंद कापून घालू शकता, संत्री मोसंबी सोलून घालू शकता, द्राक्ष थोडीशी घालू शकता, पेरू वगैरे कुठलीही फळं तुम्ही त्याच्यात कापून घालू शकता. हे अशी कोशिंबीर जर तुम्ही घेतली तर तुम्हाला नक्की पोषण मिळतं. आता सूपचं बघूया. टोमॅटो शिजवून मी टोमॅटोचं सूप घेतलं, पण प्रथिनं कुठे गेली? पालकचं सूप घेतलं पण प्रथिनं कुठे आली? मग आता समजा तुम्ही शाकाहारी आहात तर 5ही डाळी, कुठल्या डाळी? आपल्या तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसुराची डाळ आणि चण्याची डाळ, 5ही डाळी एक एक चमचा त्या पालकबरोबर शिजताना घाला की तुम्हाला त्याच्यातनं प्रथिनं पण मिळतात. टोमॅटो सूपमध्ये पण हेच करू शकता. तुम्ही जर शाकाहारी नाही, मांसाहारी आहात तर तुम्ही चिकनचं ब्रॉथ करून त्याच्यात घालू शकता. सरळ चिकनचे तुकडे घालू शकता किंवा अंडी उकडवून ती घालू शकता आतमध्ये. अशा पद्धतीने फक्त सूप पिणं महत्त्वाचं नाही आहे, त्या सूपमध्ये तुम्हाला किती पोषण मिळालंय हे तुम्ही बघायला पाहिजे. आता तुम्हाला पोळी भाजी खायची तर पोळी भाजी ही पूर्ण प्रोटीन होण्यासाठी काय असायला पाहिजे? पोळीचं किंवा भाकरीचं प्रमाण 1/4 आणि भाजी, आमटी आणि कोशिंबीर चौपट असायला पाहिजे. हे बघा थाळीमध्ये. हां, बरोबर आहे. मी एक चतकोरच पोळी घेतली, मी 1 वाटी मोठी भाजी, 1 वाटी आमटी आणि 1 वाटी कोशिंबीर घेतली. वा, म्हणजे मी एक चिकनचा तुकडा खाल्ल्यासारखा आज मी जेवते. जर तुम्ही चिकन मासे खात असाल तर चिकन मासे चांगले फ्राय करा आणि त्याच्याबरोबर कुठलीही कोशिंबीर घ्या. परत कोशिंबिरीमध्ये प्रथिनं बरोबर आहेत की नाही हे बघायला विसरू नका. त्याच्याबरोबर जर तुम्ही पनीर घातलेलं असेल, चीज घातलेलं असेल तर थोडं बहुत तुम्हाला कॅल्शियम पण मिळतं. आज तुम्हाला फक्त कोशिंबीर खायची असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर, त्याच्याबरोबर प्रोटीन पावडर घातलेलं दूध प्या की तुम्हाला पूर्ण तुमचं जेवण होतं. आज तुम्हाला पोळी खायची नाहीये, ठीक आहे, भाजीमध्ये आज मी थोडासा बटाटा घालते किंवा रताळं घालते किंवा रताळं ओव्हनमध्ये भाजून घेते आणि भाजीच्या ऐवजी आज मी रताळंच खाते. सुरण मला खूप आवडतं म्हणून ते थोडंसं उकडवून ते थोडंसं तेलावरती फ्राय करते आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर खाते.
कोशिंबिरीमध्ये मी प्रथिनं घातलेली आहेत. त्यामुळे आज माझं पूर्ण जेवण, मला पोळी खायची गरजच नाही, मला भाकरी खायची गरजच नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं जेवणाचं नियमन केलं तर तुम्हाला सगळं पोषण मिळेल. मग का नाही वजन कमी होणार? म्हणून आजच अशा पद्धतीने जेवा. माझी काही मदत लागली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर दिलेला आहे, माझ्याशी संपर्क करा. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर मला मेसेज केलात तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये घालीन. माझा चॅनल सबस्क्राईब करायचा विचार करा. सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा. आवडला असेल तर मित्रपरिवाराला सुद्धा सांगायला विसरू नका. नमस्कार.